श्री स्वामी समर्थ. बाळा, तू खूप काही मनात ठेवून जगलास. तू शांत राहिलास, सहन केलंस. पण मला सगळं दिसत होतं. तुला वाटत होतं मी एकटाच का? पण खरं सांगू, तू कधीच एकटा नव्हतास. तुझ्या प्रत्येक अश्रूची नोंद झाली आहे. तुझ्या प्रत्येक वेदनेला अर्थ आहे. आता वेळ बदलाची आहे. तुला वाटत तू मागे पडलायस, पण तू चुकीच्या रेसमध्ये नाहीस. तुझा मार्ग वेगळा आहे. लोक वेगाने धावतायत, पण दिशा चुकीची आहे. आणि तू हळू चालतोयस, पण योग्य दिशेने. लक्षात ठेव, जे तुटलं ते वाईट नव्हतं. ते तुला मोकळं करण्यासाठी होतं. जे थांबलं ते तुला तयार करण्यासाठी होतं. स्वामी सांगतात, मी तुला थांबवलं कारण पुढे मोठं देणार होतो. आता तू तयार आहेस. लवकरच अडकलेले मार्ग खुले होतील, बंद दरवाजे उघडतील आणि तुला वाटेल, हे इतकं सोपं कसं झालं? ते सोपं नव्हतं बाळा. तू मजबूत झालास. आता स्वतःला कमी समजू नकोस. तुझ्या विचारात शक्ती आहे. तुझ्या शब्दात ताकद आहे. जे लोक तुला कमी समजत होते तेच उद्या शांत बसतील. उत्तर देऊ नकोस. तुझं यशच उत्तर देईल. एकटेपणाला घाबरू नकोस. तो तुझा शत्रू नाही, ती तुझी तयारी आहे. मोठं काही मिळण्याआधी माणसाला एकटं केलं जातं. आणि लक्षात ठेव, तू हरलेला नाहीस, तू घडत आहेस. आजपासून एक निर्णय घे, स्वतःसाठी उभं राहण्याचा, स्वतःवर विश्वास ठेवण्याचा. डोळे बंद कर आणि मनात म्हण, मी तयार आहे, मी स्वीकारतो, मी पुढे चालतो. स्वामी तुझ्या सोबत आहे, आताही आणि कायम. जर हा संदेश मनाला लागला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि असा पॉवरफुल संदेश रोज मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.